हॅलो, कशात? आय होप छानच असाल. तर रोजच्या धावपळीत किंवा धक्काधक्कीच्या जीवनामध्ये आजच्या फॅमिली व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारे मनापासून स्वागत करते. तर बघा, असं काही झालं, कौस्तुभ जो आहे तर त्याला सुट्टी लागलेली आणि घरी जो आहे तर मुलं घरात असली तर खूप सारा पसारा होतो आणि त्यातल्या त्यात 2 मुलं म्हटले तर किती आवरलं तरी घरात जो पसारा आहे तर तो बऱ्यापैकी होतोच. तर आम्ही सर्वात अगोदर काय केलं की आमचा बेड जो आहे तर तो बेड क्लीन करायला घेतला. बेडशीट वगैरे सगळं व्यवस्थित लावून आता ते जे आहे तर ते साफसफाई करायला घेणार होते. तर बघा, घरात जर लहान मुलांना घ्यायला कोणी नसेल आणि आपण एखाद्या ठिकाणी जर काम करत असो तर दुसऱ्या ठिकाणी जे आहे तर तो कामाचा सगळा घोटाळा होतो किंवा सत्यानाश म्हणायला देखील काय हरकत नाही. तर आता तुम्हीच बघा, इथे मी जे आहे तर ते बेडरूम आवरून ठेवेपर्यंत मॅडमनी बघा किती पसारा घातला आहे. तर ही माऊ जी आहे तर ती रोज जो आहे तर कंटिन्यू बऱ्यापैकी असाच घरात राहाडा करते किंवा पसारा असतो. तर तिला सांभाळून घरातलं काम करायचं म्हटलं तर खूप सारा डोक्याला ताप देते. तर मला किचन आवरायचं होतं. तर त्या अगोदर मी काय केलं, हा जो पसारा बघून जो आहे तर तो खूप चिडचिड झाली. 2 मिनिट शांत बसले आणि त्यानंतर ठरवलं की हे जे आहे तर ते आपल्यालाच करायचं आहे. ही जी घरातली कामं आहे तर ते आपणच करणार आहोत, दुसरं कोणी येणार नाही. मनाला थोडा वेळ समजावलं. तर जेवढा होता नव्हता तेवढा सगळा पसारा अशा पद्धतीने मी पुन्हा क्लीन करून घेतला. तर तुमच्या घरीसुद्धा असे जे छोटे छोटे मंके आहेत तर ते आहेत का? आणि जर असतील तर असाच पसारा करतात का? तर माऊ तर प्रत्येक वेळेस नको त्या गोष्टी करत असते आणि लहान मुलं आहेत, त्यांच्या जर कलेनी घेतलं नाही तर ते खूप सारी चिडचिड करतात किंवा त्यांना मारून किंवा ओरडून तुम्ही किती वेळ ओरडणार, असं बऱ्याच वेळा माझ्यासोबत होतं. सो त्यासुद्धा गोष्टी दरवेळेस किंवा सारख्या आपल्याला करता येत नाही. लहान मुलांना मारलं तर ते खूप रगेल किंवा हट्टी होतात आणि आपल्याबद्दलची जी भीती आहे तर ती खूप सारी कमी होऊन जाते किंवा आपल्याबद्दलचं जे प्रेम आहे तर ते मुलांच्या मनामध्ये राहत नाही. जर खूप सारा त्यांना मार वगैरे किंवा ओरडा वगैरे जर दिला तर कधी जो आहे पसारा तर तो करू देते, कारण त्यांच्या मनासारखं झाल्याशिवाय मुलं जे आहेत तर ते शांत बसत नाही किंवा शांत खेळत नाही. कधी आपलीसुद्धा खूप सारी चिडचिड होते. पण नॉर्मली ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या ॲक्सेप्ट करूनच घरातल्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात असं मला तरी वाटतं. कारण आमच्या घरी तरीसुद्धा ह्या अशा सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या डेली होत असतात किंवा आठवड्यातून 1-2दा असा जो पसारा आहे तर तो बऱ्यापैकी घरी होत असतो. तर तिच्या मूडवरती डिपेंड राहतं. आता जो आहे तर तो दादा गेला होता खेळायला आणि ती घरात एकटीच होती. तर एकटी असली तर ह्या अशा कुटाने जे आहे तर ते बऱ्यापैकी करते. कारण आपण जर एखादं काम करायला गेलो, रोजच्या कामामध्ये एक्स्ट्राचं काम जर आपण काढलं तर ती कुठे नादवली तर कामाच्या गडबडीत कधी लक्षात राहत नाही की माऊ काय करते. नॉर्मली TV चालू असते कंटिन्यू. कधी वाटतं की TV बघत असते, पण TV बघायचं सोडून ह्या अशा ज्या कुटाने आहेत तर ती बऱ्याच वेळा करते. कारण खूप वेळा माझ्यासोबत असं झालेलं आहे. पण नॉर्मली जोपर्यंत तिला कळत नाही तर तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी होतच राहणार. तर त्यामुळे तुमच्या घरीसुद्धा हे असंच असतं का? आणि लहान मुलं असली तर ह्या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट कराव्याच लागतात असं. कारण माझ्या बाबतीत तरी बऱ्याच वेळा ह्या अशा गोष्टी आहेत तर त्या होत राहतात. तर त्यामुळे चला, हे तर काय रोजचं झालं असं म्हणायला देखील काय हरकत नाही. तर सकाळी जे आहे तर ते पटकन स्वयंपाक वगैरे केल्यानंतर ही बाकीची जी कामं आहेत तर ती पटकन करून घेणार होते. तर तोपर्यंत आता तुम्ही इथे बघा, मी इकडे हे जे आहे तर ते काम करेपर्यंत मॅडमचे अजून दुसरे कुटाने चालू झाले होते. तर इथे इयरबड्स घेतलेत आणि त्यानंतर आयोडेक्स. तर मॅडमनी जे आहे तर ते इयरबडची डबी आयोडेक्समध्ये तिला भरायची होती. म्हणजे कुठं ना कुठं तिचे सारखे जे कुटाने आहेत तर ते कंटिन्यू चालूच असतात, ऐकत तर अजिबात नाही. तर पहिल्यांदा हॉल वगैरे जो पसारा होता तर तो सगळा क्लीन करून घेतला आणि त्यानंतर बेडरूममध्ये जे आहे तर ते झाडायला सुरुवात केली. कारण की सगळं एकदा जर झाडून घेतलं तर सगळी फरशी वगैरे पुसून आवरायला. आणि माऊ जी आहे तर ती दुपारी खूप काही झोपत नाही. झोपली तर 3-4 वाजता झोपते आणि नॉर्मली जर त्यावेळेला झोपवली तर ती संध्याकाळी लवकर उठत नाही. आणि तोपर्यंत तर आपण घरातली कामं जी आहेत तर ती ठेवू शकत नाही किंवा इतक्या वेळ आपण राहत नाही. तर त्यामुळे तुमच्या बाबतीतसुद्धा असं होतं का? कारण फुल डे जो आहे तर तो बऱ्यापैकी कामातच जातो असं म्हणायला देखील काय हरकत नाही. जोपर्यंत ती लहान आहेत तर बघा, मुलांचेसुद्धा हट्ट पुरवले पाहिजे किंवा त्यांना ज्या गोष्टी आवडतात तर त्या करू दिल्या पाहिजेत. कारण जोपर्यंत मुलं लहान आहेत तोपर्यंतच ह्या सगळ्या गोष्टी करणार. त्यांचं जे बालपण आहे तर ते बऱ्यापैकी त्या गोष्टीमध्ये त्या करत असतात किंवा अनुभवत असतात. आपण जेव्हा लहान होतो तेव्हा बऱ्यापैकी माझं बालपण पण गावीच गेले. तर गावी आपण बरेचसे बाहेर वगैरे खेळू शकतो किंवा दुसऱ्या अदर ॲक्टिव्हिटी करू शकतो. पण सिटीमध्ये किंवा असं जर आपण बाहेर राहत असेल तर मुलांना त्या गावाकडचे अनुभव किंवा त्या ॲक्टिव्हिटी करता येत नाही. तर त्यामुळे मुलं जी आहेत तर ती बरीचशी चिडचिड करतात. तर त्यामुळे
तर त्यानंतर गप्पा गोष्टी मारत जे आहे तर ते घरातलं सगळं आवरून झालं आणि मी गेले होते वहिनींकडे. तर इथे जे आहे तर ती गुढीपाडव्याची तयारी म्हणाल देखील काय हरकत नाही. तर फुलं वगैरे पाहिजे होती, तर त्यासाठी मी आलेले होते वहिनींकडे. आणि इथे कौस्तुभ आणि मी जे आहे तर ते बऱ्यापैकी फुलं तोडत होतो. तर माऊलासुद्धा सांगितलं होतं फुलं तोडायला. तर मॅडमला जे आहे तर ते कांद्याचे बोंड, तर हे तुमच्याकडं असतात का किंवा त्याला काय बोलतात ते कमेंट्समध्ये एकदा नक्की सांगा. तर आमच्याकडे त्याला कांद्याचे बोंड बोलतात. तर ती जी कांद्याची फुलं आहेत तर त्यापासून कांद्याचं बी धरलं जातं. तर ती फुलं सगळी फुलली तर त्याला काळ्या कलरचं बी येतं आणि ते साठवून कुटून नंतर त्याचं जे बी आहे तर ते बऱ्यापैकी तयार केलं जातं. तर खूप सारं ऊन होतं, पण घरीसुद्धा लवकर यायचं होतं कारण दुसऱ्या दिवशी गुढीपाडव्याची जी तयारी आहे तर ती बऱ्यापैकी करायची होती. तर कौस्तुभसुद्धा जे आहे तर ते आधीमध्ये मदत करत होता. तर इथे माऊ बघा तिला शेतात नेलं तर तिचे असे कुटाने किंवा कारनामे चालू असतात ते ती कधीच बंद करत नाही. तर तुमच्यासुद्धा घरी असे ॲडव्हान्स ॲक्टिव्हिटी असणारी मुलं आहेत का? तर बऱ्यापैकी त्यांना ओरडत जाऊ नका. त्यांना ज्या आवडतात ॲक्टिव्हिटी तर त्या बऱ्याच वेळा करू द्या, कारण त्यामधून मुलं जे आहेत तर ते अजून डेव्हलप होतात. आपली चिडचिड होते नॉर्मली, पण मग मुलांची जी डेव्हलपमेंटची जी सिस्टीम आहे किंवा पद्धत तर ते अजून डेव्हलप होते, कारण ते एका गोष्टीपासून दुसरी गोष्ट करायला किंवा ती पुढची गोष्ट अचीव करायला खूप सारी धडपड करतात. तर त्यामुळे तर त्यानंतर आले होते मी अंजिराच्या झाडाकडे. तर खूप दिवस झाले याला अंजीर लागलेले, तर ते पिकत नव्हते. तर फायनली एक अंजीर जो आहे तर तो आता पिकलेला. तर ह्या अंजिराचं झाड जे आहे तर ते आपण पावसाळा चालू झाला तेव्हा लावलेलं. तर आतापर्यंत एवढं मोठं झालं आहे ते आता नेक्स्ट इयरपर्यंत खूप सारं मोठं होईल. तर ह्या सीझनचं पहिलं किंवा झाड लावल्यापासून आपला प्रयत्नांचं पहिलं फळ किंवा आपल्या यशाचं फळ म्हणायला देखील काय हरकत नाही. आपण जे स्वतः रोपटं लावतो आणि त्याचं फळ खायचं तर त्याचा आनंद खूप सारा वेगळा असतो. तर तो आता मी आणि कौस्तुभ जे आहे तर ते अंजीर काढून घेणार आहोत. तर एवढ्या वेळेपर्यंत माऊ जी आहे तर ती झोपलेली, नाहीतर ती सुद्धा आली असती. सो या आता तुम्ही पण अंजीर खायला. आणि आजचा व्लॉग जो आहे तर तो तुम्हाला कसा वाटतो बघून. तुम्ही चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोचला जाईल यासाठी. सो ही आपली आहेत लाईनीने ती पपईची झाडं आणि इथे जे आहे ते लिंबूचं झाड. सो आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट्स नक्की करून सांगा. चला बाय.